शेतकरी बंधूंनो, आज निळेकर साहेबांच्या केळीविषयी त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. तर ऐकूया सर काय सांगतात त्याविषयी. शेतकरी बंधूंनो, सप्रेम नमस्कार. आम्ही दरवर्षीच रोपाचा मळा घेत असतो. तर मागील 3 वर्षांपासून आमच्या हे लक्षात आलं की आपल्या हळदीचं जे कार्यक्रम असतो, वाळवणे, शिजवणे, वाळवणे वगैरे, ढोल वगैरे, आणि केळीचं जे काही निसवण, त्याच्यानंतर झाडं झाकणे, त्याच्यानंतर जिगण्या देणे किंवा पट्टी बांधणे वगैरे, हे एकत्र यायचं. आणि मजुरांचा खूप जास्त तुटवडा असल्यामुळं आणि मजूर उपलब्ध होत नसल्यामुळं मी 1 डिसेंबरला लागवड करायचं माझं नियोजन ठेवलं. तर त्याचा फायदा असा झाला की ह्या म्हणजे केळी ह्या दसरा ते दिवाळीच्या दरम्यान उतरतील अशा प्रकारे मी नियोजन ठेवलं. 1 डिसेंबरला मी लागवड करत असतो. त्याच्यानंतर जवळपास मृगाच्या नंतर म्हणजे थंड काळामध्ये त्याची निसवण होते. त्याच्यानंतर मग जी कटाई आहे म्हणजे हार्वेस्टिंग आहे ती दसरा ते दिवाळीच्या दरम्यान येते. म्हणजे हा जो भाव कमी, त्यानंतर भाव गडगडले वगैरे, हा सगळा कार्यक्रम होऊन जातो आणि त्याच्यानंतर मग आपलं पीक येतं. तर मागील काळामध्ये आपण काय केलं होतं की एकाच वेळेला हा मळा ठोक रीतीने विकलेला होता. तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगला म्हणजे अनुभव आला. त्याच्यानंतर मग आपण हा फॉर्म्युला फिक्स केलेला आहे. तर आपण ही आता बाग बघूया. याची निसवण आता अर्ध्यात आलेली आहे आणि कसं कसं नियोजन केलेलं आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. तर ही जी बाग आहे याचं रोप आपण पारडी येथील रत्नाकर देशमुख साहेबांच्या हिरकणी रोपवाटिकेतून आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला पोच त्यांनी 18 रुपयामध्ये दिली होती मागील वर्षी डिसेंबरमध्ये. तर ही एकूण 3800 झाडांची बाग आहे. याचं नियोजन आपण असं केलेलं आहे की 1 सरी कचऱ्याची आणि 1 सरी चालायची, म्हणजे ही सरी एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला. हो हो. आणि त्याच्या बाजूच्या 2 सऱ्या ह्या कचऱ्याच्या, आणि हा कचरा ह्या बागेच्या पूर्ण कार्यकाळामध्ये असा पडून आपला आप तो सडतो आणि याला ह्युमस प्रदान करतो, मातीला मल्चिंगचं पण काम करतो, गवत वाढू देत नाही. आणि इथं बायोमास जे आहे शेतातलं ते इथंच कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होते. तर आता ही निसवण या स्थितीला आहे. तर जवळपास 12-13 फण्या वगैरे पडतात. तरी देखील आपण याच्यामध्ये केवळ 7, 8, 9 एवढ्याच आपण फण्या ठेवण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे. या सर सांगा. तर हे झाड आहे. आता आपण ह्याच्या फण्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि ही जी 8व्या फणीचं एक केळ ठेवलेलं आहे आपण. हो. आणि त्याच्या खालचं कमळ हे कापून टाकलेलं आहे. बरं. तर हे जे इथंपर्यंत केळ, एकच केळ ठेवण्याचं कारण असं आहे की अन्नरस इथंपर्यंत या केळाला जगवण्यासाठी येतो आणि इथून कापल्यानंतर असं झिरत जात नाही किंवा सडत जात नाही. अशा प्रकारे आपण ह्याची म्हणजे फ्रूट केअर ज्याला आपण म्हणतो ते आपण करत असतो. हे पण तर अशी ही निसवण. आता ह्याची फ्रूट केअर का नाही केली तर अजून हे पूर्ण उकललेलं नाही, याच्यामुळे केलेलं नाही. तर अशा प्रकारे आपण बघा फ्रूट केअर केलेले झाडं आहेत. आणि एक चालण्याची आणि एक याचं पूर्वीचं जे संगोपन आहे ते कशा पद्धतीने झालं. येस. आता ही बाग या स्थितीमध्ये येण्यासाठी आपण लागवडीच्या नंतर अंकुश पाटील सरांनी जे तंत्रज्ञान आपल्या इकडं प्रसारित केलेलं आहे आणि जतकर साहेबांनी जे कृषी निविष्ठा केंद्र सुरू केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतावरच 19-19, 12-61, 052-34 अशा प्रकारचे सर्व खतं, त्याच्यानंतर 4 स्ट्रोक, त्याच्यानंतर अमायनो ॲसिड्स, त्याच्यानंतर स्टिकर,
या सर्व निविष्ठा आपण याला वापरलेल्या आहेत. आणि असं असून देखील आपला जो रेग्युलर खत आहे त्याच्यावरचा खर्च कमी करून, म्हणजे तो अर्धा करून, आपण याला रासायनिक खत देखील दिलेलं आहे. आणि अंकुश पाटील सरांनी दिलेले जे फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार खते तयार करून, शेतावरच तयार करून ते सुद्धा आपण दिलेले आहेत. आणि आतासुद्धा आपण बोरॉन सोडलेलं आहे, कॅल्शियम नायट्रेट आता आपण तयार करणार आहोत. ते पण अल्टरनेट कॅल्शियम ऑक्साईड तयार करून त्याच्यासोबत स्टॅबिलायझर टाकून कॅल्शियम नायट्रेट या प्रकारचं हे म्हणजे कृषी निविष्ठा तयार करून याला सोडणार आहोत आपण अल्टरनेटली. या घडाच्या निस्वनीबद्दल हां, तर ही जी निस्वन आहे ही अतिशय उत्तम प्रकारे झालेली आहे. त्याच्यामध्ये गॅप खूप याच्यामध्ये भरपूर गॅप आहे. त्याच्यानंतर पैला लांब आहे. त्याच्यानंतर खुल्लं झाड निसवलेलं आहे. आणि बघा तुम्ही एकदम हेल्दी असं विगर त्याच्यावर जे हिरवाई आहे त्याची ती अतिशय हेल्दी आहे. आणि पाहता क्षणी चांगल्या संगोपनाचं हे निदर्शक आहे. आणि आपल्या निविष्ठाचा खर्च पण कमी आहे. हां, निविष्ठान तर अतिशय माफक दरामध्ये आपल्या शेतावरच तयार झालेले आहेत. आणि आपण रासायनिक खताच्या डोसचा जो खर्च आहे तो निम्म्यापेक्षाही कमी आणलेला आहे. ग्रीनरी खूप जोरदार आहे. त्याच्यानंतर बागेचं आपण पिलपत्ती वगैरे करून साफसफाई ठेवलेली आहे. डासांसाठी आपण ह्याच्यामध्ये गॅसियस क्लोरोपॉरिफॉस याचे आत्तापर्यंत 2 फवारणी घेतलेली आहे. आणि तिसऱ्या फवारणीचं नियोजन पुढील 2 दिवसांमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण क्लोरो अधिक सायपरमेथ्रिन असे हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत नेत आहोत. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते निऑन नावाचं जे कीटकनाशक आहे त्याची आपण फवारणी करण्याचं नियोजन ठेवलेलं आहे. सध्या तर त्याच्यानंतर क्लोरो अधिक सायपरमेथ्रिन अशा प्रकारचं वाढवत नेत आहोत आपण. डास बिलकुल दिसणार नाहीत तुम्हाला शेतीमध्ये. स्वच्छता आहे. नाही तर एवढ्या केळीच्या बागेमध्ये डास असे कानाला गुणगुण करताना आपल्याला लक्षात येते, म्हणजे कुठेही गेलं तर अनुभवास येते. तर ते इथं आपल्याला दिसत नाही. अशा प्रकारे कमळ आता 7व्या फणीत. आता हे आता एक कमळ सगळ्यात शेवटची ही जी फणी आहे ही कापून टाकणार आपण, म्हणजे काढून टाकणार. आणि याच्यानंतर ही फणी हे कमळ जे आहे ते इथून कट करणार थोडं वाढल्यानंतर. केळ ठेवायचं, एक केळ इथं ठेवलेलं आहे. हो. अशा प्रकारे आपण फ्रूट केअर करतो. आणि पाहता क्षणी लोकांना, म्हणजे जे व्यापारी येतात पाहायला, त्यांना हे आवडावं, त्याच्यानंतर सोपं वाटावं, अशा प्रकारचं फ्रूट केअर आपण करतो. आणि जेव्हा पान पण झाकलंय, हां, पान तर ह्याच्यावर या नैसर्गिकरित्या असतं, ते झाकलेलं असतं, त्याच्यामुळे ह्याचा कलर वगैरे टिकून राहतो. अशा प्रकारचे आपले या बागेचे नियोजन आपण केलेले आहे. तर अंकुश पाटील टेक्निक जी कृषी तंत्रज्ञान वापरून तुम्ही एक प्रकारचं खूप मोठं आर्थिक तरतूद बचवली पण, आणि संगोपन पण चांगलं झालेलं आहे. कोण्याही गोष्टीची कमी राहिलेली नाही याच्यात. हां, आणि पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं होतं की अंकुश पाटील तंत्रज्ञान वापरल्यानंतर आपलं काही म्हणजे कमी पडतात का फण्या वगैरे. मात्र तसं काहीही नाही. अतिशय सुंदर रिझल्ट्स आलेले आहेत. त्याच्यानंतर एकूण निविष्ठांवरचा खर्च कमी झालेला आहे. त्याच्यानंतर फ्रूट केअर वगैरे केल्यामुळे मळा अतिशय सुंदर आलेला आहे. आणि ह्याची हार्वेस्टिंग आता दसरा ते दिवाळीच्या दरम्यान होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्यावेळेला जे रेट राहतील ते राहतील. तोपर्यंत हे भावाचे चढउतार वगैरे विस्तरतील आणि एक स्थिर भाव राहील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद साहेब. आता धन्यवाद. ओके.